श्री स्वामी समर्थ. तू सगळ्यांना खुश ठेवताना स्वतःला हरवतोयस. तू सगळ्यांना खुश ठेवतोयस, पण एकदा स्वतःला विचारलंस का, तू खरंच आनंदी आहेस का? तू हो म्हणतोयस जेव्हा तुला नाही म्हणायचं असतं, आणि हळूहळू तू स्वतःलाच हरवतोयस. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश थोडा वेगळा आहे, कारण आज स्वामी तुम्हाला गोड नाही तर खरं सांगणार आहेत. तू सगळ्यांसाठी उपलब्ध असतोस. कोणीही बोलावलं तर तू जातोस. कोणी काही मागितलं तर तू देतोस. पण जेव्हा तुला गरज असते तेव्हा किती जण तुझ्या सोबत राहतात? स्वामी म्हणतात, तू लोकांना खुश ठेवण्यात इतका व्यस्त आहेस की स्वतःला दुखावत आहेस. तू नाही म्हणायला घाबरतोस, कारण तुला वाटतं लोक सोडून जातील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे लोक नाही ऐकून सोडून जातात ते कधीच तुझे नव्हतात. बाळांनो, एक मुलगी होती. ती सगळ्यांसाठी खूप चांगली होती. मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी, कुटुंबासाठी, नातेवाईकांच्यासाठी नेहमी अवेलेबल. पण हळूहळू लोकांनी तिचा फायदा घ्यायला सुरुवात केली. ती नाही म्हणू शकत नव्हती. एक दिवस ती खूप थकली आणि तिने स्वतःलाच विचारलं, मी इतकं देऊनही रिकामी का वाटते? त्या दिवशी तिला एक गोष्ट समजली. ती इतरांसाठी जगत होती, स्वतःसाठी नाही. त्या दिवसापासून तिने छोटा बदल केला. ती सर्वांना नाही म्हणायला शिकली. स्वतःसाठी वेळ द्यायला लागली. आणि आश्चर्य म्हणजे, ज्यांना खरंच तिची कदर होती ते तिच्या सोबतच राहिले. स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःचा सन्मान ठेवा आणि मग जग तुमचा सन्मान करेल. तू सगळ्यांसाठी आहेस, पण स्वतःसाठी नाही. तू लोकांना खुश ठेवतोयस, पण आतून तुटतोयस. हे आयुष्य तुझं आहे, इतरांचं नाही. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे, तर कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःसाठी जगणार. तुला सगळ्यांना खुश ठेवायची गरज नाही. तुला फक्त स्वतःला हरवायचं आहे. बाळा, आज एक निर्णय घे, स्वतःला महत्त्व देण्याचा. कारण स्वतःला हरवून कोणीच जिंकत नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वतःला हरवण्याच्या टप्प्यावर आहात, किंवा कदाचित आधीच हरवलेले आहात, जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर. तू सगळ्यांना खुश ठेवतोयस, पण कोणी तुला विचारतं का, तू ठीक आहेस का? तू हसतोयस, पण आतून तुटतोयस. तू इतका वेळ इतरांसाठी दिलास की स्वतःसाठी काहीच उरलं नाही. तू सगळ्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोयस, पण स्वतःचं आयुष्य थांबलं आहे. बाळा, एक माणूस होता. तो सगळ्यांसाठी चांगला होता. ऑफिसमध्ये, घरी, मित्रांमध्ये कोणी काही सांगितलं तो लगेच हो म्हणायचा. हळूहळू लोकांनी त्याला गृहीत धरायला सुरुवात केली. एक दिवस तो पूर्णपणे थकला आणि त्याने स्वतःलाच विचारलं, मी सर्वांसाठी इतकं करतोय, पण मला काय मिळतंय? त्या दिवशी त्याने पहिल्यांदाच नाही म्हटलं. आणि आश्चर्य म्हणजे, जग थांबलं नाही, पण त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली.
स्वामी समर्थ म्हणतात, जिथे तुझी किंमत नाही तिथे स्वतःला कमी करू नकोस. तू चांगला आहेस, पण स्वतःसाठीही चांगला राहा. लोक बदलतात, पण जर तू स्वतः बदललास तर तू हरवशील. तुला सगळ्यांची गरज नाही, फक्त योग्य लोकांची गरज आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचार, मी खरंच माझ्यासाठी जगतोय का? आजपासून एक छोटा बदल कर. जिथे नाही म्हणायचं आहे तिथे नाही म्हण. जिथे स्वतःला वेळ द्यायचा आहे तिथे गिल्ट नको. जर तू आजपासून स्वतःला महत्त्व देणार असशील तर कमेंटमध्ये लिही, मी बदलणार आहे. तुला सगळ्यांना खुश ठेवायचं नाही, तुला फक्त स्वतःला हरवायचं नाही. बाळा, डोळे बंद कर आणि स्वतःला एक वचन दे, मी स्वतःला कधीच हरवणार नाही. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, कधीकधी आयुष्यात सगळ्यात मोठा आवाज आपल्या मनात चालू असतो आणि बाहेर पूर्ण शांतता असते. तू इतका वेळ सगळ्यांना समजून घेतलंस की स्वतःला समजून घ्यायलाच विसरलास. तू सगळ्यांना वेळ दिलास, पण स्वतःसाठी एक क्षणही नाही ठेवला. स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःपासून दूर जाऊ नकोस, कारण जगात सगळं मिळेल, पण स्वतःला हरवलास तर काहीच उरणार नाही. तुला जे वाटतंय ते कुणालाही सांगितलेलं नाही. तू हसतोयस, पण आतून खूप काही सहन करतोयस. पण आता ते बदलायची वेळ आली आहे. आज इथेच एक छोटा निर्णय घे. लोक काय म्हणतील हे सोडून दे आणि स्वतःला विचार, मला खरंच काय हवं आहे? डोळे बंद कर आणि स्वतःला एक वचन दे, मी स्वतःला कधीच कमी समजणार नाही, मी स्वतःला कधीच हरवणार नाही आणि मी स्वतःसाठी जगायला सुरुवात करणार. बाळा, तुला सगळ्यांना खुश ठेवायचं नाही, तुला स्वतःला वाचवायचं आहे. कारण स्वतःला हरवून कोणीच जिंकत नाही. भक्त हो, स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त आता तुम्ही स्वतः सोबत उभे राहा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःला निवडतो. स्वामी संदेश हा चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. भक्त हो, हा संदेश बनवण्याचं मी एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा, स्वामींची लीला. स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.